रोता हुआ आया रे, रोता हुआ जाएगा। ये भाई जरा देख के चलो, आगे भी नहीं पीछे भी, दाएं भी नहीं बाएं भी, ऊपर भी नहीं नीचे भी। ये भाई वेरी सीरियस, हाँ वेरी सीरियस। पहिल्यापासून yes, ठीक है ऐसा। ये ओरिजिनल
एक मुलांनो, तुमच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण तुम्ही सकाळी 7 पासून इथे बसले. आम्ही अतिशय घाईघाईत आणि लवकर हे कार्यक्रम करायचा प्रयत्न केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती. आता ती जयंती म्हणजे काय? पुतळे आणि जयंती महात्माचे स्मरण म्हणून, कृतज्ञता म्हणून. पण बाबासाहेबांचं घर हे जे बांधलं होतं ते कशासाठी? तुमच्या घर कशासाठी आहे? कशासाठी? कशासाठी? राहण्यासाठी. बाबासाहेबांचं घर कशासाठी होतं माहिती का? पुस्तकं ठेवण्यासाठी. बाबासाहेबांचं घर पुस्तकं ठेवण्यासाठी होतं. बाबासाहेब पुस्तकावर खूप प्रेम करायचं. त्यांचं सगळं प्रेम पुस्तकात केल्यावर आणि तो आपल्याशी संबंध आहे. पुस्तकं आपल्या घरामध्ये पाहिजे. आपल्या घरामध्ये एलसीडी आहे, टीव्ही आहे, याचं तोंड फिरून आपण बसलेला असतो. आपल्या ज्या महिलाच्या आदले घालून रडतायत त्यांना 35,000 भेटतो आणि तुम्ही खऱ्या खुरा रडता सिरियल मध्ये. टू बी कंटिन्यू, ठक 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 ठक. आणि पुढच्या वेळेला काय होईल हे तुम्हाला चिंता नाही. तर आपल्या घरात जर एलसीडी नवीन टीव्ही असेल तर संत महापुरुषांची पुस्तक असावी, भारताचं संविधान असावं. आता फक्त लवकरच आपली 3-4 मिनिटात कार्यक्रम. माझा पहिला प्रश्न आहे, तुम्हाला चिंतन करायला लागणार. माझा पहिला प्रश्न असा आहे की भारताचं संविधान कोणी लिहिलं? मोठ्याने बोला. व्हेरी गुड. माझा दुसरा प्रश्न असा आहे की लक्ष साधणारी, आंघोळ करणारी, जाहिरात देणारी अभिनेत्री कोण? आता सध्याची सांगा. हा अभिनेत्री कोण सध्याची? तुम्ही सांगायचं. तुम्हाला लवकर सांगा. हा मला काय माहित नाही कोण आहे, कारण तिथे पाहिलं नाही, पण कोणतरी असेल. पण आता हेमा मालिनीला का घेणार नाही? कारण मी लहान असताना हेमा मालिनीला होतो. आता का घेणार नाही? सांगा लवकर. तुमचा वेळ आम्हाला नाही घ्यायचा आहे. का घेणार आहेत मुलांनो, मुलींनो? ती म्हातारी झालेली आहे आणि आपण पण म्हातारी होणार आहे. 100% आपण म्हातारी. बुद्धांनी सांगितलेले आहे, संत महापुरुषांनी सांगितलेले आहे. बाबासाहेबांनी पण संविधानामध्ये वृद्ध आणि आजारी लोकांची सेवा करावी आहे संविधानामध्ये. मी पण म्हातारा होणार आहे, परंतु आपण 100% मरणार. आपण मृत्यूला लाच देऊ शकत नाही, मृत्यू लाच घेत नाही, मृत्यू लाच घेत नाही, देऊही शकत नाही आपण. मग आपण कर्म घेऊन जायचे, कर्म बनवायचे करायला. पुण्य कर्म संचय आपल्याला जवळ ठेवायचे. हे बुद्धाने पण सांगितलं आणि संत महापुरुषांनी पण सांगितलेलं आहे. आम्ही फक्त हायलाईट करतोय बरं का, तुम्हाला हायलाईट देतोय. लवकरात लवकर आम्ही हाच कार्यक्रम करतोय तुमच्यासमोर. अजून एक मला प्रश्न विचारायचे तुम्हाला. भारताच्या अमेरिकेच्या राष्ट्रपतीला दाढी करायला 15 मिनिटं लागतात, तर भारताच्या प्रधानमंत्र्याला दाढी करायला किती मिनिटं लागतील? सांगा भाऊ. मुलांना सांगा. 20 पार पडलो. काय तुम्ही घायाळ केलं, चार्लीला घायाळ केलं मुलांनो. आणि हे घायाळ काय झाले आता थोड्या वेळ सांगतो. मला हात द्या, मला हात द्या. माझी टोपी इकडे पडलेली आहे. हे बघा, तुम्ही 5, 10, 15, 20 मिनिटं बोलल्या. कोणी प्रश्न विचारला जर मला माहित नाही बोलायचं, त्याला सत्यवाणी बोलतात. सत्यवाचा. सत्य बोलणं आपण शिकलं पाहिजे. मुलांना पण सत्य बोलणं शिकलं पाहिजे. मी 5-10 मिनिटात कार्यक्रम करतो म्हणलं त्यावेळेसच मी पूर्ण करणार. फक्त 3 गोष्टी संविधानाच्या सांगणार आहे आणि उद्देशिका हे करून आपण संपवणार आहे. पहिलं, संविधानची कलम आहे 13. जुन्या रूढी, जुन्या परंपरा आहे, आजपासून शून्य होत आहे. त्याच्यामध्ये फक्त एवढंच सांगणार, सतीप्रथा, विधवा महिलांनी लग्न करू नये. भारताचे प्रधानमंत्री एक महिला झाली, विधवा होती. संविधानामुळे सगळा बदल झालेला आहे 13व्या कलमामध्ये. 14वा कलम समानतेत आहे. स्त्री आणि पुरुष समान हक्काने मतदान देऊ शकतात आणि निवडणुका लढवू शकतात. हे बाबासाहेबांनीच केलेलं आहे. आणि आता एवढंच सांगून आपण सगळ्यांनी होऊन ही प्रतिज्ञा घ्यायची आहे आणि आमचा कार्यक्रम संपणार. हॅलो हॅलो हॅलो, ऐकायला येतं? तर हे भारतीय राज्यघटना आहे. भारतीय राज्यघटना देशामध्ये प्रत्येक 18 वर्षाच्या तरुणांना दिली जाते, परंतु आपल्याकडे ती सोय नाही. प्रत्येकाच्या घरात राज्यघटना असली पाहिजे. कारण आपलं कुटुंब कसं चालावं, समाज कसा चालावा, देश कसा चालावा
ह्याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे. आपल्याला ही जर माहिती झाली तर आपल्याला कुणीही फसवू शकणार नाही, राग देऊ शकणार नाही, आपल्यावर अन्याय करू शकणार नाही. तर हे संविधान फार महत्वाचं आहे. ठीक आहे, संविधान प्रत्येकाकडे नाही